शांत जीवन अर्थात क्रोधापासून मुक्ती. क्रोध हा अग्नीपेक्षाही जास्त विनाशकारी आहे. क्रोधाने संपूर्ण जाणीव ढवळून निघते, गढूळ बनते. त्याचे शारीरिक परिणाम ताबडतोब दिसून येतात. डोळे लाल होतात, देह थरथरू लागतो, चेहऱ्यावर विशिष्ट भाव तयार होतात, हृदयाची गती वाढते, रक्तदाब वाढतो, रक्तात ॲड्रिनालिनच्या स्रावाचे प्रमाण वाढते, जैव रासायनिक द्रव्याचे संतुलन बिघडते, रक्तात विषारी द्रव्ये साचू लागतात. श्रीमद भगवद्गीता म्हणते, क्रोधामुळे संमोह निर्माण होतो, संमोहाने स्मृतिविभ्रम तयार होतो, स्मृतीच्या नाशाने बुद्धीचा नाश होतो व बुद्धिनाशाने मनुष्याचा सर्वस्वी विनाश होतो. क्रोध आलेल्या व्यक्तीला खाऊ की गिळू असे वाटते. चिंता, क्रोध यामधील फरक असा आहे. चिंता ही मेल्यानंतर जाळते. चिंता माणसाला आडवी करून गलित गात्र करून जाळते आणि क्रोध तत्क्षणीच उभ्या उभ्याच जाळतो. क्रोध म्हणजे अग्नीचा वणवा, भडका. क्रोधाच्या आवेशात सगळे काही वाहून जाते. क्रोधाचे आतमध्ये सुनामी लाटांचे थैमान वाजते. लहरीवर लहरी येत असतात. खवळलेला समुद्र सुनामीचे रूप घेतो व तटावरील सर्वच उद्ध्वस्त करून टाकतो. जसा एखादा महापूर यावा व त्यात सगळेच वाहून जावे किंवा भडकलेल्या अग्नीमध्ये सर्वच गोष्टींची राख होते, ओले सुके सगळेच जळून जाते, त्याप्रमाणे क्रोधात जळून जात असते. क्रोधाने माणसे परस्पराशी भांडतात व माथी भडकून घेऊन शेवटी डोकी फोडून घेतात. क्रोधाने देशात, धर्माधर्मात, शेजाऱ्यात, घराघरात झगडे, तंटे, कलह, भांडणे होत राहतात. क्रोधाने जीवनाची राख रांगोळी करून घेतली जाते. क्रोध अनेक उत्पात घडवून आणतो. त्या क्रोधावर नियंत्रण करणे शक्य आहे. एका योग्यास एक प्रश्न विचारला, माणूस आणि पशु यात फरक काय? त्याने उत्तर दिले, स्वनियंत्रण. पशु आपल्या काम, क्रोध इत्यादी नैसर्गिक भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. माणूस ठेवू शकतो. मात्र बरीचशी माणसे इच्छा, क्रोध, लोभ, अहंकार, भूक इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यांच्यात व पशुत फारसा फरक असत नाही. माणसाचे जीवन काय आहे? तो जन्मतो, काळाबरोबर वाढतो, प्रवाहाबरोबर वाहत राहतो, उपवर झाला की लग्न होते, मुले होतात आणि शेवटी मरून जातो. पशूंचे जीवन यापेक्षा काय वेगळे आहे? फक्त माणूस प्रजोत्पादनासाठी विवाह करतो व पशु करीत नाहीत एवढाच. याला काही जीवन म्हणायचे? मानवाचे सर्वस्व आहे त्याच्या स्वातंत्र्यामध्ये. माणूस अनेक गोष्टींचा गुलाम झालाय. इतर पशूंपेक्षा माणसाचे वेगळेपण आहे दोन गोष्टीमध्ये. एक, माणूस तर्कशुद्ध विचार करू शकतो, म्हणजे त्याच्याकडे विकसित बुद्धी आहे. आणि दोन, माणसाकडे विवेक आहे. विवेकाने तो पाशवी वृत्तींवर नियंत्रण राखू शकतो. स्वनियंत्रणाची क्षमता माणसापाशी आहे. एकदा एका राजाला एक माणूस भेटला. अंगावर फाटकी कपडे होती, पण डोळ्यात तेज होते. राजाने त्याला विचारले, आपण कोण? मी राजा आहे, त्या माणसाने सहजपणे सांगितले. राजाला आश्चर्य वाटलं. या राज्याचा मी राजा असताना हा दुसरा कुठला राजा उपटला? म्हणून राजाने पुन्हा प्रश्न केला, आपले राज्य कोणते? तेव्हा तो म्हणाला, माझे राज्य माझ्यातच आहे. माझ्या इच्छा, माझे विचार, अहंकार, क्रोध, लोभ, लालसा इत्यादी भावना, सर्व इंद्रिये आणि मन या सर्वांवर मी स्वामित्व गाजवतो. महात्मा गाडगेबाबा म्हणायचे, ज्यानं मन जिंकलं त्यानं जग जिंकलं. जो मनावर राज्य गाजवतो तोच खरा सम्राट. अलेक्झांडरने जग जिंकले होते. तो भारतात आला असता त्याला एकाने भारतातील योगी ग्रीसमध्ये आणण्यास सांगितले होते. लढाई जिंकल्यानंतर अलेक्झांडरच्या ते लक्षात आले. त्याने एक योगी शोधून काढला. त्याला तो म्हणाला, तो आमच्याबरोबर आमच्या देशात चल, तुला हवे तेवढे राजऐश्वर्य देईन, तुझ्या दिमतीला अनेक नोकरचाकर असतील, तुला मोठा राजवाडा देईन. त्यावर तो साधू म्हणाला, आपण देऊ केलेल्या गोष्टीबद्दल मी आपले आभार मानतो, पण त्यातील कोणत्याच गोष्टीची मला गरज नाही. तुमच्या राज्यात येण्याची माझी इच्छा नाही. अलेक्झांडरला राग आला. त्याने तलवार उपसल्याने म्हटले, नाही म्हणायची तुझी हिंमत कशी झाली?
तुला माहीत नाही मी कोण आहे. मी जगजेता अलेक्झांडर आहे. मी तुझे या क्षणीसुद्धा तुकडे करू शकतो. यावर त्या धीट योग्याने मंद स्मित केले आणि म्हटले, आपण खोटे बोलत आहात. यातील कोणतीच गोष्ट खरी नाही. कारण तुम्ही तुकडे कराल या मर्त्य देहाचे, तो तर कधीतरी मरणारच आहे. मी अमर आहे, शाश्वत आहे, मृत्यू नसलेला आहे. मला वारा सुकू शकत नाही, तलवार तोडू शकत नाही, की अग्नी जाळू शकत नाही. राहिली दुसरी गोष्ट, तुम्ही जगजेते आहात ती केवळ तुमची भ्रांत कल्पना आहे. तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहात. तुम्ही जगजेते तर सोडाच, पण माझ्या गुलामाचेही गुलाम आहात. क्रोध हा माझा गुलाम आहे. मी त्याच्यावर राज्य करतो. तो माझ्या नियंत्रणात आहे. आपण चटकन रागवता, क्रोधाच्या अधीन होता, म्हणजे क्रोधाच्या ताब्यात जाता, म्हणून आपण माझ्या गुलामाचे गुलाम आहात. सामान्य माणसे पशुपेक्षा वेगळेच जगत नाहीत. ते पटकन भावनांच्या आहारी जातात, त्यात वाहून जातात. थोड्याशा कारणाने आपला अहम दुखावला जातो. आपला अपमान झाला म्हणून उद्विग्न होतो. किरकोळ कारणासाठी घरात, दारात, कामाच्या ठिकाणी चिडचिडेपणा करतो. एखादा शब्द आपणास झोंबतो, जिव्हारी लागतो. मग त्याच्यावर वचपा काढण्यासाठी दबा धरून बसतो. एखादी क्षुल्लक गोष्ट आपल्या वृत्तीत फरक घडवून आणते. किरकोळ गोष्टीनेही आपली मनशांती नष्ट होते, झोप बिघडते, आपण अस्वस्थ होतो. जो स्वतःवर नियंत्रण मिळवू शकतो तोच पशुपेक्षा वेगळा ठरत असतो. क्रोध हा पाण्यात साचलेल्या गाळाप्रमाणे असतो. गढूळ पाणी आपण पाहिलेच असेल. त्यात भरपूर गाळ असतो. गाळाने जसे पाणी गढूळ बनते, ठराविक काळाने गाळ तळाशी बसतो आणि पाणी निवळते. पण त्या पाण्यात एखादी गोष्ट शिरली की पाणी ढवळले जाते. बसलेला गाळ उदसला जातो व पुन्हा पाणी गढूळ होते. मनाचे व रागाचे तसेच आहे. मनातील गाळ म्हणजे क्रोध. तो गाळ ढवळला जातो तेव्हा मन गढूळ बनते. क्रोधाप्रमाणेच इतर भावना, वासनांच्या बाबतीतही तेच आहे. आपण जेव्हा रागावलेलं नसतो तेव्हा त्याचा अर्थ असा नसतो की आपल्या मनातून राग निघून गेलाय. मनात रागच नाही. जेव्हा मन शांत आहे असे वाटते तेव्हा तो गाळ तळाशी जाऊन बसलेला असतो व मन वरून शांत वाटत असते. मात्र त्या गाळाला थोडीशी टिचकी बसली, जराशी फुंकर मारली की क्रोध नागाप्रमाणे ठिस करीत आपणावर फाना उभारतो. मनातील सगळा गाळ उदसला जातो आणि मन गढूळ बनून जातं. एका गावात एक कीर्तनकार आला. तो क्रोधावर आख्यान सांगत होता आणि क्रोध घालवण्याविषयी बोलत होता. त्याचा असाही दावा होता की त्याचा क्रोध गेलेला आहे. कीर्तनातच एक माणूस उठून उभा राहिला आणि त्याने महाराजांना प्रश्न विचारला, महाराज, खरंच तुमचा राग गेलाय? हो बाळा, मी क्रोधावर नियंत्रण मिळवलं आहे. नव्हे, तुमचा खरंच राग गेलाय? हो, खरंच गेला महाराज. मला खरं खरं सांगा, तुमचा खरंच राग गेलाय? महाराज म्हणतो, मी खरंच सांगतोय, माझा राग गेलाय. मग तुमचा राग खरंच गेलाय असं तुम्हाला वाटतं? आता मात्र महाराजाला अनावर झालं. महाराजांचा पारा हळूहळू चढत गेला व शेवटी महाराज जोराने खेकसून ओरडली, गधड्या, मघापासून सांगतोय, तुला कळत नाही? एवढी अक्कल नाही का? असा हा राग मनाच्या तळाशी गाळासारखा जमा होऊन बसलेला असतो. क्रोध प्रथम स्वतःच्या मनाचा भडका उडवतो व मग अवतीभोवतीच्या वातावरणात पसरतो. क्रोधाची ठिणगी एका ठिकाणी पडली तर क्रोधाग्नीचा वणवा इतरत्र पसरत जातो. त्याची एक श्रंखला तयार होते. क्रोधाचे लोण एकापासून दुसऱ्यापर्यंत पसरते. मालक मॅनेजरवर राग काढतो, मॅनेजर सुपरवायझरवर राग काढतो, सुपरवायझर कामगारावर राग काढतो, कामगार हातातल्या कामावर किंवा घरी गेल्यावर बायकोवर राग काढतो, बायको पोरावर राग काढते, कधीकधी भांड्यावर राग काढते. भांडी चेपताना मोठाले आवाज निघतात व पोरे मुळूमुळू रडत बसतात. त्या निष्पाप बालकांच्या डोळ्यावाटे त्या मालकाच्या रागाचा निचरा होतो. त्या रागाचे रूपांतर भांड्याच्या आवाजात होते. क्रोधाग्नीचा असा हा वणवा पसरत जातो. कधीकधी एखाद्या घरात क्रोधाचा स्फोट होतो. त्यामुळे घरे दुभंगतात. कित्येकाचे जीवन उद्ध्वस्त होते. माणूस वरून सज्जन, सद्गुणी, सभ्यतापूर्ण दिसतो, मात्र त्याच्या आतमध्ये
काय आहे याचे दर्शन तो जेव्हा भडकून उठतो तेव्हा होते. त्यावेळी आतला सगळा कचरा पृष्ठभागावर येतो. मग तो कचरा शिव्यांच्या रूपाने तोंडावाटे बाहेर पडतो. मग त्या माणसाचे तोंड म्हणजे कचरा बाहेर फेकणारं मशीन बनतं. क्रोधाचे परिणाम. क्रोध आल्यानंतर त्याचे शरीरावर व मनावर अत्यंत दुष्परिणाम होत असतात. क्रोधाने माणूस तणावाखाली येतो, उत्तेजित होतो. ताणतणावाचे जे दुष्परिणाम असतात तेच क्रोधाचे असतात. क्रोधाने माणसाची नॉर्मल अवस्था संपते व तो क्रोधाच्या आहारी जातो. क्रोधाचे शारीरिक परिणाम काय होतात ते पहा. डोळे लाल होतात, अंग थरथरणे, हात स्फुरण पाहू लागतात, पायामध्ये शक्ती जमा होते, चेहरा विक्राळ दिसू लागतो, जैव रासायनिक द्रव्यांचे संतुलन बिघडते, ॲड्रिनॅलिनचे प्रमाण वाढते, रक्तात साखर वाढते, हृदयाचे ठोके वाढून रक्तदाब वाढतो, श्वासाची गती वाढते, माणूस फुसफुसू लागतो, रक्त दूषित होते, हृदयावर वाईट परिणाम होतो व हृदयरोग बळावतो. मधुमेह, अल्सर, पित्त, अपचन, डोकेदुखी सुरू होते, सर्व अंग तापते. क्रोधाचे मानसिक परिणाम. मन सैरभैर होते. ज्याचा राग आलाय त्याला खाऊ की गिळू होऊन जाते. विचाराचा विचारच केला जात नाही. निर्णय क्षमता नष्ट होते, विवेक नष्ट होतो, मन उद्विग्न बनते, आतून ज्वाला निघू लागतात, स्मृती विभ्रम होतो, जे दिसेल त्याचा विनाश विध्वंस करण्याची बुद्धी होते, समोर दिसेल त्याला हाणले जाते व हातात सापडेल त्याचा नाश केला जातो. क्रोधाचे इतरही काही परिणाम आहेत. इतर परिणामामध्ये सामाजिक परिणाम विशेष करून पाहायला मिळतात. इतरांची मने दुखावली जातात, वैर निर्माण केले जाते, सामाजिक संबंध बिघडतात. रागावणाऱ्या माणसास काही लोक भीतील पण आदर करणार नाहीत. समाजात त्याला फारसे चांगले स्थान असत नाही. क्रोधामुळे स्थावर जंगम मालमत्तेचा, साधन संपत्तीचा नाश केला जातो. क्रोध हा विनाशाचा प्रेरक असतो. हा क्रोध येण्याची काही कारणं आहेत ते आपण समजावून घेऊ. मनाविरुद्ध जर एखादी घटना घडली, आपल्याला जे वाटत असते त्या कल्पनेला आपण घट्ट चिकटून बसलेलो असतो. जर त्या कल्पनेविरुद्ध एखादी घटना घडली की मग राग येतो. मनाचे जर असंतुलन झाले तरी राग येतो. ज्याला भावनांचे संतुलन साधता येत नाही, भावनांचे नीट व्यवस्थापन करता येत नाही, त्याचा लगेच तोल जातो. असंतुलित मन असणारा माणूस ताबडतोब रागवतो. शारीरिक बिघाड. शरीराचे संतुलन बिघडलेले असते. आजारी पडलेला माणूस चिडचिडा बनतो. शारीरिक शक्ती क्षीणता होऊ लागली तर पटकन राग येतो. काही वृद्ध माणसे चिडचिडी होतात ती यामुळे. ताणतणाव. एखादी जबाबदारी येऊन पडते, परिस्थिती गंभीर बनते, प्रश्नाचे उत्तर समोर दिसत नाही, तेव्हा तणाव निर्माण होतो व माणूस साध्या साध्या गोष्टीमध्येही रागवू लागतो. कामनापूर्ती न होणे. अपेक्षित असल्याप्रमाणे, इच्छेप्रमाणे झाले नाही की मग राग येतो. अहंकाराला ठेच लागली तरी राग येतो. आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीत अहंकाराला जपत असतो, आतल्या आत गोंजारीत असतो. त्या अहंकाराला कुठल्याही गोष्टीने थोडीशी टिचकी बसली की अहंकार फणा काढून ताठ उभा राहतो. क्रोधाचे मूळ कारण अहंकारच आहे. इच्छापूर्ती न होणे, मनाप्रमाणे न घडणे, म्हणजेच अहमला जसे वाटते त्याप्रमाणे न घडणे. अहमच्या मागण्या अमान्य झाल्या की राग येतो. सगळ्या कारणांचे आधी कारण हा अहंकारच आहे. एखाद्याने अपमान केला, विश्वासघात केला, अयोग्य वर्तन केले ते मी कधीही विसरू शकत नाही. समोरचा माझ्याशी अन्यायाने वागला, त्याने मला झालेली जखम खोल अंतरात जाऊन भिडली. तो जे बोललाय ते शब्द विषारी बाणाप्रमाणे माझे काळीज शिरीत आत गेलेत, ते सारखी टोचणी देत आहेत. या ठिकाणी आपला अहम दुखावलेला असतो. जशी गारेवर गार घासली म्हणजे अग्नीची ठिणगी पडते, तसे बाहेरचं उद्दीपक आणि आतील अहमची प्रतिक्रिया यांच्या घर्षणातून जी ठिणगी पडते ती ठिणगी म्हणजे क्रोध. पर्वत जाळायला एक ठिणगी पुरते, पुढे त्याचा वणवा तयार होतो. क्रोधामध्ये अहमची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. अंतस्थ ग्रंथीतील स्रावांचे जर असंतुलन झाले तरी राग येतो. काही अंतस्रावी ग्रंथीतून स्रवणाऱ्या स्रावामध्ये बदल झाला, बिघाड झाला, त्याचे संतुलन बिघडले तरी क्रोध येऊ शकतो.
मेंदूतील रसायनांमध्ये फरक पडतो. मेंदूमध्ये जी स्रवणारी जी रसायनं आहेत यांच्यातील बदलामुळेही राग येऊ शकतो. तसेच आणखी काही कारण असं आहे की चुंबकीय वादळांचा परिणाम होत असतो. सूर्य व इतर ग्रह यामध्ये चुंबकीय वादळे निर्माण होतात. त्या वादळांचा परिणाम मानवी मनावर होतो. ज्या काळात ही वादळे होतात त्यावेळी वेड्यांच्या रुग्णालयात पेशंटची संख्या वाढते. या वादळांमुळे क्रोधावरही परिणाम होतो व क्रोध येतो असे अनेक संशोधकांनी आपले निरीक्षण नोंदवलेलं आहे. प्राकृतिक स्थिती. आयुर्वेदानुसार माणसाची प्रकृती वात, कफ, पित्त अशा 3 प्रकारची असते. पित्त प्रकृतीच्या लोकांना ताबडतोब राग येतो. एखादा मनुष्य रागावला असेल तर याचे पित्त खवळले आहे असे म्हणतात. बाह्य अनिष्ट परिस्थिती. बाहेर जगात वावरताना अनेक अडचणी येत असतात. अनेक ठिकाणी नकार ऐकायला मिळतो. माणूस दमतो व वैतागतो. ज्याचा राग येतो त्याचे काहीच करता येत नाही. मग तो राग दुसरीकडे निघतो. एक संन्यासी होता. आश्रमात त्याची कुणाशी पटेना. सारखा रागवायचा. काही केल्या त्याचा राग जाईना. म्हणून तो दूर अरण्यात गेला. त्याने मनाशी ठरवले इथे कोणत्याच माणसाशी संपर्क येत नाही, त्यामुळे रागावण्याचा प्रश्नच येत नाही. असा विचार करीत त्याच तंद्रीत तो चालला होता. चालताना त्याचे धोतर काटेरी बोराटीच्या झुडपात अडकले व थोडे फाटले तेही काट्यात अधिकच अडकून बसले. तो ते काढायला गेला. त्याच्या हातालाही काटे बोचले. धोतर काढताना बोराटीच्या झुडपाच्या अधिकच जवळ गेला. त्यामुळे धोतराचा दुसरा भागही काट्यात अडकून बसला. बराच वेळ झटापट करून शेवटी त्याला राग आला व सगळे धोतरच फाडून काढले. त्याच्या चिंध्या झाल्या. त्यातीलच एका चिंधीची लंगोटी केली व ती लावली. त्या झुडपावर जळफळत तो निघून गेला. व्यक्ती, घटना किंवा प्रसंग क्रोधाचे कारण असत नाहीत, तर त्या व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीबाबत, प्रसंगाबाबत, घटनेबाबत प्रतिक्रिया कोणती याच्यावर क्रोध अवलंबून असतो. म्हणून कोणत्याही गोष्टीचा, व्यक्तीचा क्रोध येणे न येणे त्या प्रसंगापेक्षा त्याकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनावरून ठरत असते. क्रोधाचा वापर करून घ्या. परमेश्वरानं किंवा निसर्गानं तयार केलेली कोणतीच गोष्ट निरुपयोगी व वाईट नसते. तिला काही ना काहीतरी महत्त्व व मूल्यही असतेच. जो तो ज्या त्या ठिकाणी महान आहे, योग्य वेळी फाटक्या चिंधीलाही मान आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण जसा हाताचा, पायाचा, तोंडाचा वापर करून घेतो तसा क्रोधाचाही वापर करून घेतला तर तोही उपयोगीच ठरतो. क्रोधाचाही वापर करायचा आत्मसुधारणा करण्यासाठी, आत्मोन्नती करून घेण्यासाठी. एक शिक्षक विद्यार्थ्यास म्हणाला, तुला अक्कल नाही, तू पास होणार नाहीस. शिक्षकाच्या बोलण्याचा मुलास राग आला. त्याने प्रचंड मेहनत घेऊन अभ्यास केला व तो मुलगा पहिल्या नंबरने पास झाला. योग्य वेळेला योग्य तो राग उपयुक्त ठरतो. सोयर आचरणाने मुले बिघडत असतील तर त्याच्यावर क्रोध करून त्यांना सन्मार्गाला लावावे लागते. अशा प्रकारचा क्रोध तापदायक ठरत नाही, तर तो उपकारक ठरतो. शेजारच्या अमोलने 90% मार्क्स मिळवली व तो प्रीतमकडे पाहून हसला. प्रीतमला त्याचा राग आला व पुढच्या परीक्षेत त्याने 94% मार्क्स मिळवले. याला म्हणतात विधायक क्रोध. अशा प्रकारचा क्रोध सकारात्मक दिशेकडे जातो. यामध्ये रागाचा फायदाच होतो. आपल्यात दोष असतील व इतर त्याबाबत नावं ठेवत असतील तर नावं ठेवणाराचा नव्हे, तर त्या दोषाचा राग येऊन दोष घालवले पाहिजेत. यात क्रोधाचा सकारात्मक उपयोग होतो. क्रोध ही एक शक्ती आहे. ईश्वराने मानवाला क्रोध दिला आहे, म्हणजेच एक मोठी शक्ती दिलेली आहे. क्रोधामध्ये प्रचंड शक्ती एकवटते. जशी अग्नीत शक्ती आहे तशीच क्रोधात शक्ती आहे. अग्नीचा उपयोग स्वयंपाक करण्यासाठीही करता येतो व घरे जाळण्यासाठीही करता येतो. तसा क्रोधाचा उपयोग विध्वंसक कामासाठीही होतो व विधायक कामासाठीही होतो. बहुतेक माणसे क्रोधाचा उपयोग विध्वंस करण्यासाठीच करतात. क्रोध हे एक शक्तीचं रूप आहे. शक्ती नेहमी स्वतःला व्यक्त करू इच्छित असते. स्वतःला प्रकट करण्यासाठी धडपडत असते. ती गप्प बसत नाही. त्या शक्तीला कोणत्या दिशेला वळवायची, तिला कोणती दिशा द्यायची हे सर्वस्वी आपल्या हातात असते. क्रोधाची शक्ती विधायक कामाकडे वळवली तर त्या शक्तीचे रूपांतरण दुसऱ्या जास्त चांगल्या शक्तीत होतं आणि क्रोधाची शक्ती विध्वंसक कामाकडे वळवली
तर विध्वंस तर होतोच, पण माणसातील शक्ती व्यक्त झाल्याने माणूस दुर्बळ बनतो. बऱ्यापैकी रागावल्यानंतर थोड्या वेळाने क्रोध शांत झाल्यानंतर माणूस थकतो, दमतो. मी क्रोध का करू नये? क्रोधाने, विशेषतः नकारात्मक व विध्वंसक क्रोधाने शरीरावर, मनावर अनिष्ट परिणाम होतात. संपूर्ण शरीर उत्तेजित अवस्थेत येते. रक्तदाब वाढतो. रक्तात साखरेचे आणि ॲड्रेनालिनचे प्रमाण वाढते. वारंवार क्रोध येत असेल तर शरीरांतर्गत बदल सारखे घडून येतात. मग ते कायमस्वरूपी बनतात. त्यातून आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. ज्यांना हृदयविकार होतो त्यामध्ये रागावणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. शांत माणसाचे पचन चांगले होते. म्हणून जेवताना आनंदी वृत्ती ठेवा. तणावपूर्ण अवस्थेत जेवले तर त्याचे अनिष्ट परिणाम होतात. आपल्या आरोग्यासाठी तरी मी क्रोध करू नये किंवा मी रागावू नये. शिवाय क्रोधातून जो विध्वंस घडून येतो ते नुकसान असतेच, शिवाय दुसऱ्यांची हृदये दुखावली जातात. सामाजिक संबंध दुरावतात. म्हणून क्रोध करणे अनिष्ट आहे. क्रोधावर नियंत्रण कसे मिळवाल? क्रोधावर नियंत्रण करण्यासाठी किमान 3 पर्याय उपलब्ध होतात. 1 प्रकटीकरण, 2 दमन आणि 3 क्षमा करणे. 1 प्रकटीकरण. क्रोध आला की शरीरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते. रक्तदाब वाढतो, हृदयाची गती वाढते, अंगात शक्तिसंचय होतो. रक्तामध्ये ॲड्रेनालिन या हार्मोन्सचे व शर्करेचे प्रमाण वाढते. साखरेचे ज्वलन होण्यासाठी ऑक्सिजनचे प्रमाण वाढवावे लागते. म्हणून श्वासाची गती वाढते. ही निर्माण झालेली शक्ती कुठेतरी व्यक्त केलीच पाहिजे. शक्ती व्यक्त झाली की संपून जाते, म्हणजे दुसरीकडे जाते. अनेक मानसशास्त्रज्ञ हा मार्ग पसंत करतात. क्रोधाच्या शक्तीचे प्रकटीकरण अन्य मार्गाने केले की क्रोध शमतो, मोकळे वाटते, भावनिक कोंडमारा होत नाही. मात्र अशा प्रकटीकरणाने क्रोध शमतो, पण तो तात्पुरता असतो. पुन्हा नव्याने क्रोध येतो, त्याचे प्रकटीकरण होते. असे करता करता त्याची सवय होते. क्रोधित होण्याचीच सवय जडते. मग क्रोधित होणे हाच माणसाचा स्थायी भाव बनतो. क्रोध आपल्यावर स्वामित्व गाजवतो. आपण क्रोधाचे गुलाम होऊन जातो. क्रोधाच्या केवळ प्रकटीकरणाने क्रोध संपत नाही, तो पुन्हा पुन्हा येत राहतो. दुसरा भाग आहे दमन. दुसरा पर्याय आहे दमन. राग आला तरी तो तसाच मनात ठेवायचा, व्यक्त करायचा नाही. क्रोधाचे दमन करायचे. मात्र हा मार्ग अयोग्य आहे. मनात दबलेला क्रोध तसाच दबा धरून राहतो, आतमध्ये खळबळ माजवतो व त्याचे रूपांतर अन्य तक्रारीमध्ये होते. किंवा कधीकधी स्प्रिंगसारखा उसळी मारून वर येतो व भयंकर स्फोट घडवतो. दबलेला क्रोध मानवी जीवनावर भयंकर परिणाम घडवतो. ऑफिसला जायला बस वेळेवर मिळाली नाही, थोडा उशीर झाला. कसरत करीत करीत कसा तरी तिथे जाऊन पोहोचला. मास्टरवर सही करायला अर्धा तास उशीर झाला. अधिकाऱ्यांनी चांगलीच हजेरी घेतली. सर्वांदेखत अपमान केला. अर्धा दिवस कापला. अर्ध्या तासासाठी अर्धा दिवस कापला आणि वरून बोलणी खावी लागली. याचा अहम दुखावला गेला. पण अधिकाऱ्याला काही बोलता येत नाही. आलेला राग मनात दाबून टाकला. तो राग आतल्यात ठसठसत राहिला. त्यामुळे कामात चुका होऊ लागल्या. पुन्हा ऐकून घ्यावे लागले. पुन्हा राग आला. परत तो दाबला. असे सारखे होऊ लागले. तो अधिकारी शत्रू वाटू लागला. याच्याही अनेक तक्रारी सुरू झाल्या. ताण निर्माण झाला. त्या तणावग्रस्त स्थितीत शारीरिक मानसिक दुष्परिणाम झाले. रक्तदाब वाढला. अन्नपचन बिघडली. अन्नावरील वासनाच निघून गेली. जीवन एक बोजा वाटू लागले. ऑफिसला जाणे म्हणजे कत्तलखान्यात जनावरं नेतात असं वाटू लागलं. जीवनात रामच राहिला नाही. सगळं बेचव झालं. पाय घासत जीवन ओढू लागला. क्रोधाचे दमन केल्यामुळे अशा प्रकारे कोणतेही अनिष्ट परिणाम घडून येतात. आणि तिसरा पर्याय आहे क्षमाशीलता. हा मार्ग अत्यंत श्रेयस्कर आहे. ज्या माणसाचा क्रोध येतो त्याला पूर्णपणे क्षमा करून टाकायचे. दुसरा माणूस मूर्खासारखे वागतो, अपेक्षेविरुद्ध वागतो, अपेक्षा भंग करतो, विश्वासघात करतो, फसवतो किंवा अन्यायाने वागतो, असे जेव्हा आपणास वाटते तेव्हा त्याचा मनापासून राग येतो. अनेकदा काय होते की तो राग माणसापाशी व्यक्त करू शकत नाही. राग येऊन काहीच उपयोग नसतो, कारण त्या माणसाचे आपण काहीच करू शकत नाही. अशा वेळी आपण त्याचा द्वेष करू लागतो. क्रोध येऊन द्वेष वाढतो आणि आपण ज्याचा द्वेष करतो त्याचे काहीच वाकडे होत नाही.
तर जो द्वेष करतो तोच रात्रंदिवस द्वेषाच्या वणव्यामध्ये जळत राहतो. स्वतः द्वेषामध्ये जळत राहण्यापेक्षा मनापासून आत ज्याचा राग येतो त्याला क्षमा करून टाकायची. त्याच्या चुकीच्या वागण्याचे कारण त्याचे अज्ञान आहे असे समजायचे आणि मोठ्या मनाने त्याला माफ करायचे. लक्षात ठेवा, क्रोध करणाऱ्यापेक्षा क्षमा करणारा श्रेष्ठ असतो. विध्वंस करणाऱ्यापेक्षा रचना व निर्मिती करणारा श्रेष्ठ असतो. मनापासून क्षमा करण्यासाठी मोठ्या मनाची गरज असते. तेवढं स्वतःचं मन मोठं करा. कुत्रं आपल्याला भुंकतं, त्याचा राग येऊन आपण त्याला भुंकत राहतो का? पुढे गेल्यानंतर त्याला विसरून जातो. तसेच तुमच्यावर ठिसकारून अंगावर येणारा, मन मानेल तसा वागणारा, अर्वाच्य अशोभनीय शब्दांचा वापर करून बोलणारा माणूसही त्या कुत्र्यापेक्षा फारसा वेगळा नसतो. त्याला क्षमा करा, त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या कामात तुम्ही पुढे चला. कुत्रं भुंकतं म्हणून कुत्र्याच्या अंगावर भुंकणारा कुत्र्याहून वेगळा नसतो आणि तुम्हास अर्वाच्य शब्द वापरणारास तुमची प्रतिक्रियाही जर तशीच असेल तर तुम्हीही त्याच्यासारखेच बनता. क्रियेला प्रतिक्रिया देणे हा निसर्गाचा नियम आहे. ती स्वाभाविक गोष्ट आहे, ती प्राकृतिक गोष्ट आहे. सर्व जनावरे, सर्व प्रकारचे पशुही तेच करतात. त्यांची प्रतिक्रियाच असते. माणूस पशुहून श्रेष्ठ आहे, वरच्या दर्जाचा आहे. तो केवळ प्राकृत नाही तर तो संस्कारित आहे. म्हणून सुसंस्कृत माणूस क्रियेला प्रतिक्रिया देत बसत नाही, तर तो प्रतिसाद देतो. नॉट रिॲक्ट, जस्ट रिस्पॉन्ड. हे सूत्र लक्षात ठेवा. प्रतिक्रिया नव्हे, प्रतिसाद द्या. प्रतिसाद देणे तेव्हाच शक्य होते जेव्हा तुम्ही क्षमा करता. जेव्हा तुमच्यात क्षमाशीलता असते तेव्हाच प्रतिसाद निर्माण होतो. स्वतःचे अंतःकरण व्यापक करा, मन विशाल बनवा व क्षमाशीलता जोपासा. संत तुकाराम महाराज म्हणतात, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. जिथे दया क्षमा व शांती असते तिथे मूर्तिमंत ईश्वर उभा असतो. रोज स्वतःचे आत्मपरीक्षण करा. रोजचा स्वतःचा सायंकाळी आढावा घ्या. आज आपणास कोणी फसवले का? कोणी अपमान केला का? मला कुठे कुठे राग आला? कुणाकुणाचा आला? तसे जर घडले असेल तर त्याचे नाव उच्चारून मनातल्या मनात म्हणा, हे अमुक अमुक, मी तुम्हास माफ केलं आहे. चांगलं वागण्याची ईश्वर तुला बुद्धी देऊ. तू चांगलं वागून तुझं कल्याण होऊ. त्याच्या भल्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करा. जर तुमचा कोण अपमान करीत असेल तर त्याच्यावर न रागवता त्याच्याकडे पाहून मंद स्मित करा. त्याला सद्बुद्धी मिळावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करा. त्याचे वागणे त्याच्या अज्ञानातून आले असल्याचे समजून त्याला माफ करून टाका. येशूचा काहीही दोष नसताना त्याला ओढीत नेले, अपमानित केले आणि सोळावर चढवले. येशूला किती राग यायला हवा होता. येशूने त्याही अवस्थेत परमेश्वराकडे प्रार्थना केली की हे प्रभू, यांना क्षमा कर. हे लोक अज्ञानी आहेत, कारण हे काय करता आहेत हे यांनाच कळत नाही. ज्याचा क्रोध येतो त्याला क्षमा तर कराच, पण क्रोधामुळे शक्ती एकवटलेली असते. तिचे काय करायचे हा प्रश्न येतो. त्या शक्तीचे प्रकटीकरण सकारात्मक मार्गाने करा. क्रोध आला तर अधिक चांगले वागा. स्वतःत सद्गुण वाढवा. रचनात्मक विधायक कार्य करा. इतरांना मदत करा. क्रोधाचे अशा प्रकारे प्रकटीकरण केले तर साठलेल्या शक्तीची अभिव्यक्ती होऊन निचरा होईल व क्षमा केलेली असल्यामुळे पुन्हा